गेल्या आठवड्यात एक काका आले होते माझ्याकडं आणि त्यांनी मला सांगितलं की अहो हे डॉक्टर साहेब हे एक माझ्याकडं स्टेटमेंट आहे, एक पत्र आलंय आणि ह्या पत्रामध्ये काहीतरी म्युच्युअल फंडामध्ये काहीतरी इन्व्हेस्ट केलेलं होतं ते तुम्ही जरा बघा. त्यांचं वय 50-55च्या आसपास होतं. मी म्हणलं हे कधी केलं होतं? तर म्हणलं मी ते मुंबईमध्ये कामाला होतो ना नोकरीला, त्यावेळी माझ्या त्या मालकाने मला सांगितलं होतं यात काहीतरी 10,000 टाक म्हणून. मग मी त्यावेळी ते 10,000 टाकले होते आणि मग मी ते बघितलं स्टेटमेंट आणि मग कंपनीला फोन केला. कंपनीकडनं त्या स्टेटमेंटचे सगळे डिटेल्स काढले आणि सगळे डिटेल्स काढल्यानंतर असं लक्षात आलं की त्याची व्हॅल्युएशन त्या 10,000 रुपये जे टाकले होते त्याची व्हॅल्युएशन जवळजवळ 50-60 लाख रुपये झाली होती. आणि ही गंमत बघितल्यावर त्या आजोबांनाही आश्चर्य वाटलं की अरे बापरे, एवढी मोठी किंमत झाली आहे. आणि मी त्यावेळी मुंबईत आपलं काम करत असताना आपले असेच 10,000 टाकले होते. 96-97च्या सालची ही गोष्ट आहे. 30 वर्षामध्ये एवढे पैसे वाढले हे बघून त्यांनाही आश्चर्य वाटलं, त्याबरोबर मलाही आश्चर्य वाटलं, कारण एवढी जुनी इन्व्हेस्टमेंट मी कुणाचीच बघितली नव्हती. आत्तापर्यंत इतके सगळे बघितले आणि हे सगळे डॉक्युमेंट्स कागदोपत्री कंपन्यांच्या स्टेटमेंटमध्ये बघितले होते, म्हणजे इल्युस्ट्रेशनमध्ये की लोकांना एज्युकेशन देण्याच्या इल्युस्ट्रेशनमध्ये, पण रिअलमध्ये हे मी बघितलंच नव्हतं. आणि हे कशामुळे शक्य झालं असं मी बघितलं तर त्या काकांना मी विचारलं, काका हे कसं काय शक्य झालं? तर म्हणले मी जे 10,000 टाकले होते ते विसरून गेलो होतो. आणि मग ह्यातनंच हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की जर आपल्याला एवढे पैसे कमवायचे असतील किंवा आपले पेन्शन तयार करायचे असेल तर आपण टाकलेली रक्कम विसरून जाणं हेच पैसे कमवण्याचं योग्य साधन आहे. नाहीतर बऱ्याच वेळा लोक म्हणतात की प्रॉफिट बुक करा, लोअरला खरेदी करा, वाढलं की विका. पण हे असं कधीच पॉसिबल होत नाही, कारण ह्युमन बिईंग्ज आर इमोशनल फुल्स. कधी कमी झालंय तर अजून कमी होईल ह्यासाठी तो थांबतो, किंवा ज्यावेळी वाढलंय त्यावेळी अजून वाढेल म्हणून पण तो थांबतो. आणि त्यामुळं तो डीप आणि टॉप कधीच अचीव करू शकत नाही. पण जो शांत बसतो तोच वेल्थ क्रिएशन करतो. हेच मला ह्या जे काही उदाहरण मिळालं मला त्या आजोबांच्या स्टेटमेंटमधनं मला बघायला मिळालं. त्यामुळे मला वाटतं की टाका आणि विसरून जावा हेच तुमचं वेल्थ क्रिएशनचं सगळ्यात मोठं गमक आहे. थँक्यू.